अजित पवार यांच्या क्लीन चिटला अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलेला आहे। शिखर बँक घोटाळ्याच्या प्रकरणी अण्णा हजारेंच्या वकिलांकडून सत्र न्यायालयामध्ये आक्षेप नोंदवण्यात आलाय। अण्णा हजारेंच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी आता काहीसा वेळ मागितलाय। अण्णा हजारेंच्या वकिलांची मागणी कोर्टाने मान्य केली आहे आणि याचिका दाखल करण्यासाठी वेळ सुद्धा देण्यात आलाय। न्यायालयाने वेळ दिल्यामुळे आता क्लोजर रिपोर्ट लटकण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक संपताच एकीकडे एसीबीने जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्याचा तपास सुरू केलाय आणि त्याच दरम्यान ईओडब्ल्यूने दाखल केलेला अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट ही लटकण्याची चिन्ह सध्या दिसतात। ईडीने सुद्धा या अहवालावरती आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे अजित पवार हे काहीसे कात्रीत सापडले आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार या तिघांनी सुद्धा नेमकं काय म्हटलंय बघूयात। अण्णा हजारे नव्याने त्या ठिकाणी या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात। मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागे लागलेले आहेत। त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? कुणीतरी जे आहे ते ठरवून करतंय। अंजली दमाने असतील, अण्णा हजारे असतील, मीरा बोरवणकर असतील किंवा त्या जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये पाटील मॅडम असतील, या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त अजितदादाला बदनाम करण्याच्या करता हे सातत्यानं षडयंत्र केले असं आमचा समज आहे, आमचं तसं मत आहे। अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो। राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली। याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं, याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षांमध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत। अजितदादांच्या शिखर बँक घोटाळ्याला क्लीन चिट देण्याच्या विरोधात अण्णा हजारेंनी हायकोर्टाचा दाद उठवलेला, कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली। झोपी गेलेले जागे झाले एवढाच त्याचा आता अर्थ होतो।